आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ जय वाघ गेल्या 10 महिन्यांपासून खरं तर बेपत्ता आहे। पण जयचाच एक वारसदार महाराष्ट्राची शोभा वाढवतोय। हा वारसदार कोण आहे आणि तो कुठे आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। रुबाबदार चाल, धडधाकट शरीर, राजासारखा थाट पाहून तुम्हाला आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ जयची नक्की आठवण झाली असेल। पण हा जय नाही, तर हा आहे जयचा मुलगा जयचंद। उमरेडच्या अभयारण्यात सध्या जयचंदचा थाट बघायला मिळतो। याच अभयारण्यात 2012 ते 16 एप्रिल 2016 अशी 4 वर्ष जयचं वास्तव्य होतं। त्याच वेळी जयसोबत 3 वाघिणी होत्या। त्यातील चांदीसोबत जयचा सहवास झाला। त्यामुळेच जय आणि चांदीच्या नावावरून या वाघाचं जयचंद असं नामकरण करण्यात आलंय। वन विभागामध्ये जयचंद किंवा असे नावं न देता ते T1 T2 वगैरे असे दिले जातात। त्यानुसार जो आलेला वाघ आहे तर तो आल्यामुळे पर्यटनामध्ये तसा म्हणजे उत्पन्नामध्ये महसूलमध्ये वाढ झालेली आहे। मी प्रत्येक सफराच्या वेळेस टायगर पाहतो आहे आणि आता जो एक नवीनच आपण जयचंद जो म्हणतो आहे, जय आणि चांदी यांचा अपत्य तो तर अगदी जयसारखाच दिसतोय। त्यामुळे पर्यटकांची संख्या इथं वाढली आहे। जयचंद 2.5 वर्षाचा आहे। जयचंदला एक बहीण आहे जिचं नाव भद्रा ठेवण्यात आलंय। ही जोडी सध्या या अभयारण्याची शान बनली आहे, ज्यामुळे पर्यटकांचीही गर्दी वाढली आहे आणि त्यांना जयचंदमध्ये जयचा रुबाब दिसतोय। अगदी धाडदीपाड आणि बाणेदार असा हा वाघ आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। मी प्रेक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करेल की प्रेक्षक वर्गाने या ठिकाणी आकर्षित व्हावं आणि इथल्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा। 16 एप्रिल 2016 पासून आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ जय बेपत्ता झाला। त्याचं पुढे काय झालं याचा अजूनही शोध लागला नाही। पण आज जय जरी आपल्या डोळ्यासमोर नसला तरी जयची पुढची पिढी या वनावर अधिराज्य गाजवते। त्यामुळे तुम्हाला वाघाचं दर्शन घ्यायचं असेल तर एकदा नक्की उमरेड कराडच्या अभयारण्याला भेट द्या। हरीश मोटघरे, ABP माझा, भंडारा।